आज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वारति साक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दासबोध दशक पहिला आणि समाज तिसरा. काल आपण गणेशाला स्तवन केलेलं पाहिलेलं आहे आणि आज शारदेला स्तवन समर्थ रामदास महाराज शारदेला स्तवन करणार आहेत. श्रीराम आता वंदीन वेद माता श्री शारदा ब्रह्म सुता शब्द मूळ वाग देवता माहम माया. मी आता वेदाची जननी. मी आता वेदाची जननी वाचंद्र ब्रह्मदेवाची कन्या शब्द ब्रह्माची उत्पत्ती जिच्यापासून झालेली आहे त्या वाघ देवता रूपी महामायेला श्री शारदेला वंदन करतो. समर्थदास म्हणतात की आता मी आतापर्यंत गणेशाची स्तुती केलेली आहे आणि आता इथून पुढं शारदेचं स्तवन. कारण हे पहिला जे दशक आहे ना ह्या पहिल्या दशकामध्ये सगळ्यांचं स्तवनच केले बरं का. आता दुसरं स्तवन शारदा मातेचं चाललेलं आहे. मग ही शारदा माता जी आहे ती वेदाची जननी आहे. परत ब्रह्मदेवाची कन्या आहे. शब्द ब्रह्माची उत्पत्ती तिच्यापासूनच झालेली आहे. अशी ही वाघ देवता रूपी शारदा मातेला काय करत आहेत? वंदन करत आहेत. जे उठवी शब्दांकुर वंदे वैखरी अपार जे शब्दाचे अभ्यंतर उकलून दावी. जिच्यापासून शब्द स्फुरतात, जिच्यापासून शब्दाला स्फुरण प्राप्त होते. वैखरी जी आहे वैखरी वाणीच्या रूपाने तिच्याच अपार विस्तार होतो. शब्द हे फुटत का नाही? कारण शारदे मातेची कृपा नसते बरं का. शारदे मातेची कृपा झाली की शब्द फुटायला काय होत असते? सुरुवात होत असते. म्हणून तिला वंदावं लागतं, म्हणून तिला नमन करावं लागतं. कारण तिच्या कृपेशिवाय तिच्या कृपा आशीर्वादाशिवाय शब्द जो आहे तो काय होत नाही. तर शब्दामध्ये शब्द जो आहे तो वैखरीमध्ये फुटत नसतो बरं का. म्हणून तिच्यापासून शब्द स्फुरत असतात व वैखरी वाणीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होत असतो आणि तीच शब्दाचे विविध अर्थ उकलून दाखवत असते. शब्द जे आहेत त्याचा विविध प्रकारचा अर्थ करणारी हीच आहे, शारदा माताच आहे. आणि तीच अर्थ उकलून काय करत असते? तर दाखवत असते. जे योगियाची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या विद्या उपाधी तोडून टाकी. योग्याच्या ठिकाणी समाधी रूपाने तर धैर्यवान पुरुषाच्या ठिकाणी निश्चयाची बुद्धीच्या रूपाने ती राहून तीच विद्या आणि अविद्या या दोन्ही उपाधी तोडून
अविद्या आणि विद्या ह्या ज्या उपाध्या आहेत तेच तोडून टाकून स्वस्वरूपी लीन करत असते. ही जी आहे ना शारदा माता, ती काय करत असते? योग्याच्या ठिकाणी समाधी रूपानं, समाधी रूप तीच आहे. योग्याला जी समाधी लागत असते ना, जो समाधी अवस्थेमध्ये योगी जात असतो ना, ती समाधी रूपता म्हणजे तिचीच आहे. जो धैर्यवान पुरुष आहे, जो निश्चयामध्ये प्रबळ आहे, त्याने निश्चय केलेला आहे, त्या निश्चयाची बुद्धीच्या रूपाने तीच राहत असते. आणि महाराज सांगतात विद्या आणि अविद्या या दोन्ही उपाधी तोडून, विद्या ही आणि अविद्या ही दोन्ही उपाधी तोडल्या आणि त्या दोन्ही उपाध्या तोडून टाकून सरस्वती तिथं लीन होत असते, लीन करत असते. जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या जय करिता महत् कार्या प्रवर्तले साधू. निकट असणारी तुर्य अवस्था ही तीच आहे बर का. जी आपण तुर्य अवस्था म्हणतो ना, ती कोण आहे? तीच आहे. तिच्याच आधाराने साधू पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होत असतात. आधार कुणाचा? ह्या शारदा मातेचाच असतो आणि तिच्याच आधाराने हे साधू संत, हे जे महात्मे आहेत, ते महान कार्य करण्यामध्ये प्रवृत्त होत असतात. जे महंताची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियाची विरक्ती, नैराश्य शोभा. महाराज म्हणतात ती महंताची शांती. संत महंत असतात ना, जे महंत, त्यांची शांती हीच आहे. जी ईश्वराची निजशक्ती, निज म्हणजे अगदी जवळची, जी ईश्वराच्या अगदी जवळची शक्ती म्हणजे हीच आहे बर का. आणि ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्त रूपाने प्रगटून, विरक्त वैराग्यशील अवस्था जी ज्ञानी लोकांना प्राप्त होत असते ना, तर हिच्यामुळेच तीच त्याच्यामध्ये काय करत असते? वैराग्य रूपाने, विरक्त रूपाने प्रगटत असते. कुठं? ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी. आणि परत जे नैराश्य असत ना, त्या रूपाने ती शोभत असते. कारण साधू महात्म्यांना विषयाविषयी नैराश्य असतं, संसाराविषयी नैराश्य असतं, ते तिच्या रूपानच प्रगटलेलं असतं. असं समर्थ रामदास महाराज काय करत आहेत? त्या शारदी मातेचं वंदन करत आहेत. जे अनंत ब्रह्मांड घडी लीळा विनोदेची मोडी अपान आदिपुरुषी दडी मारून राहे. ती सहज लीला विनोद रूपाने अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती व लय ही करीत असते. पण आपण स्वतः मात्र आदी पुरुषाच्या ठिकाणी लपून राहत असतो. हे प्रत्यक्ष दिसणारे विश्व जे आहे ना, तिचंच तर रूप आहे असं भासायला लागले. पण तिचा शोध घेऊ गेले असता ती कोठेच सापडत नाही बर का. अशी ती विलक्षण असल्याने ब्रह्मादी देवांनाही तिचा अंत लागत नाही, असं इथं वर्णन केलेलं आहे. जे सर्व नाटक अंतर काळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जयेचे निस्वानंद सोहळा ज्ञानशक्ती, या सर्व विश्वरूपी नाटकाची तीच मुख्य सूत्रधारा आहे बर का. ह्या विश्वरूपी एक नाटक आहे आणि तीच काय करायली? मुख्य सूत्रधार कोण आहे? तर तीच आहे. त्या नाटकाची सूत्रधार करणारी कोण आहे? तर हीच शारदा माता. आणि ईश्वराच्या ठिकाणी प्रथम जी स्फुरलेली निर्मळ एकोहम ही जाणीव, हे तिचं स्वरूप आहे. कारण शब्द म्हणजे तीच सांगितलेली आहे. आणि जे स्फुरण झाले एकोहम, ही जाणीव पण कुणाची आहे? तर तिचीच आहे. एकहम बहुसा, एकाचा अनेक व्हावं, असं काय झालं? स्फुरण झालं. तीच साधकाच्या ठिकाणी ज्ञानशक्ती रूपाने प्रगट होऊन त्यांना स्वानंदाची अनुभूती करून देत असते.
साधू संतांच्या ठिकाणी जी ज्ञानशक्ती आहे त्या ज्ञानशक्तीच्या रूपाने प्रगट होणारी हीच आहे. आणि ती काय करत असते, त्या संत महात्म्यांना स्व आनंदाची अनुभूती करून देत असते. म्हणून तिला काय करायची असते, तिची प्रार्थना करायची असते. कारण अनुभूती पाहिजे ना. मग अनुभूती करता ज्ञानशक्ती प्रगट करण्याची ताकद कुणामध्ये आहे, हिच्यामध्येच आहे. म्हणून तिला काय करावं लागतं, तिची स्तुती करावी लागते, तिला वंदन करावं लागतं, तिला विनंती करावी लागत असते की स्वानंदाचा अनुभव मला सुद्धा प्राप्त झालाच पाहिजे. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा संसार नासी. महाराज म्हणतात, जगातील सर्व लावण्याचे, सौंदर्याचे, शोभेचे ती उत्पत्ती स्थान असून, जगतामध्ये जेवढं सौंदर्य आहे ना, जेवढे लावण्यता आहे ना, जे शोभायला लागले ना, ती तिचीच उत्पत्ती आहे. ती उत्पत्ती स्थान असून परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तेजही तीच आहे. जे परब्रह्म आहे ना, त्याच्याकडं परब्रह्माची जी शोभा आहे, जी प्रभा आहे, सूर्याची जी प्रभा आहे, म्हणजे तीच काय झालेली आहे, तिचंच तेज तिथं आहे. आपल्या अचित्य अशा शब्दशक्तीच्या साह्यानं ती विश्वाभासरूपी संसार नाहीसा करून टाकत असते. म्हणून महाराज म्हणतात, ही अचित्य शक्ती ही तिचीच आहे. शब्दशक्तीच्या साह्याने जो विश्वाचा भास आहे ना, त्याचाही नायनाट तीच करत असते. नवल उदयला चंडांशू, मावळीत विश्वाभासू. ऐका ना, हा नवलाचा उदय करणारी ही शारदा माता. आणि ती एकदा काय करत असते, ती एकदा प्रगटली रे प्रगटली की सगळा विश्वाचा भास आहे, त्या विश्वाच्या भासाला नाहीसे करत असते बरं का. जे मोक्षमी श्रिया महामंगळा, जे 17वी जीवन कळा, जे सत्वलीळा सुशीतळा, लावण्य खाणी मंगलमय, तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी 17वी जीवन कळा आहे बरं का. 17वी ओळली म्हणतो ना आपण, ती 17वी जीवन कळा असणारी हीच आहे. लावण्याची खान अशी ही शारदा परम सुशील आणि सत्वशील असून जीवास सुख देणारी आहे. परम सुशील आहे, ऐकणे, आणि सत्वशील आहे. जिथं सत्व आहे तिथंच ही प्रगटत असते. रजतमाच्या ठिकाणी ही कधीच प्रगटत नसते. म्हणून तर तिला सुशील आणि सत्वशील म्हटलेलं आहे. आणि तीच काय करते मग, त्या जीवाला सुख देणारी आहे. जो सत्वामध्ये आलेला आहे त्याला सुख प्रदान तीच करत असते. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छा शक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. अव्यक्त अशा परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती, ब्रह्म कसं अव्यक्त, पण त्याला व्यक्त केलेली कोण आहे, हीच शक्ती आहे. अरूप असणाऱ्याला रूपावर आणणारी हीच शक्ती आहे. निर्गुण असणाऱ्या परमात्म्याला सगुण रूपात आणणारी हीच आहे. तिच्या इच्छाशक्तीच्या साह्याने अत्यंत विस्तार पावली आहे. कोण, हीच कोण, ही म्हणजे कोण, ही शारदा माता. इच्छाशक्ती कोणत्या देहाची आहे, इच्छाशक्ती कारण देहाची है का नाही. द्रव्य शक्ती कुणाची आहे, कारण देहाची, बरोबर आहे ना. ज्ञानशक्ती सूक्ष्म देहाची, आणि क्रियाशक्ती स्थूल देहाची. अशा शक्त्या सुद्धा आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत बरं का प्रत्येक वेळेस. असं म्हणून महाराज म्हणतात, अव्यक्त अशा ब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती म्हणजे इच्छाशक्ती. आणि ह्या इच्छाशक्तीच्या साह्याने अत्यंत विस्तार पावलेली आहे. कोण, ही शारदा माता. कळी काळावरही सत्ता गाजविणाऱ्या सद्गुरु कृपेच्या रूपाने ती कार्यान्वित होत असते. सद्गुरूच्या रूपानं पूर्ण कार्य करणारी हीच आहे बरं.
जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार भव सिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे तीच सार आणि असार विवेक रूपानं परमार्थ मार्गात मार्गदर्शन करत असते. सार आणि आसार ही विवेक बुद्धी पाहिजे प्रत्येकाला. पण तिला सहाय्य करण्याकरता त्या शारदे मातेची कृपा लागत असते. तिची जर कृपा झाली तर अंतःकरणामध्ये विवेक प्रगटन, आणि तिची कृपाच नाही झाल्यावर कसा प्रगटन विवेक, आहे की नाही. म्हणून तिच्या कृपे करता तिला काय करावं लागते, शरणांगती तिची पत्करावी लागते. म्हणून महाराज सांगत आहेत, सार आणि आसार विवेक रूपाने परमार्थ मार्गात मार्गदर्शन करून शब्दाच्या आधारे भवसिंधूतून पैलतीरास पोहोचवीत असते. कोण? हीच देवी बर का. कारण प्रत्येकाला पैलथडीला जायचे, पैलतीरावर जायचं आहे. कारण सगळेजण कुठं आहेत? संसार सागरामध्ये. संसार रूपी हा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये प्रत्येक जण बुडायला लागलेला आहे. आता ह्या समुद्राच्या आपल्याला काय करायचंय? पलीकडे जायचंय, काठावर जायचंय, पैलतीराला जायचंय. पण तिथं नेऊन पोहोचती करणारी कोण आहे? तर ही शारदा माता आहे. ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धीच अंतरी संचली चतुर्विद्या प्रकारे. अशा प्रकारे विविध वेशांनी ती नटलेली आहे. अनंत वेशे, अनंत रूपे देखिले म्या त्याशी, अशी असणारी सर्व विविध वेशांनी कोण नटली? तर हीच भगवती नटलेली आहे. म्हणून तू सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा, हे का नाही. हीच कोण आहे? सच्चिदानंद अंबाबाई आहे बरं का. आणि तिचीच कृपा आपल्यावर व्हावी लागत असते. म्हणून तर म्हणतात विविध वेशांनी तीच नटलेली आहे. तरी ती शारदा माया रूपाने एकच असून सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी ती परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणीच्या रूपाने वास्तव्य करत असते बर का. शारदा ही माया रूपाने एकच आहे. पण ते सिद्ध पुरुष जो असतो ना, त्याच्या ठिकाणी परा ही प्रथम काय आहे? उगमस्थान. जे शब्दाचं उगमस्थान आहे ते परावाणीतून असतं बरं का. पहिला स्फुरण कुठं व्हायले? परेमध्ये. परेतून मग पश्चंती मध्ये येतो शब्द, पश्चंती मधून मग मध्यमामध्ये येतो शब्द, आणि मध्यमातून मग वैखरी मध्ये. पण आपल्याला काय वाटतं? आपण एकदम शब्द बोलतो, आपल्याला सवय लागली. पण तसं नाही. असा काय होत असतो? तर घडामोड होत असतो. कारण परेतूनच पश्चंती, पश्चंती मधूनच मध्यमान, मध्यमातूनच वैखरीमध्ये हा शब्द येत असतो. मग या चार वाणीच्या रूपानं वास्तव्य करणारी कोण आहे? तर ही भगवतीच आहे बर का. तिचंच काय आहे? इथं वास्तव्य आहे. ती ही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले मनोन कर्तृत्व चितुके झाले ते शारदा गुणे परा, पश्चंती, मध्यमा यांच्यात जे स्फुरत असते ना, तेच वैखरी वाणीमध्ये प्रगट होत असते. परा, पश्चंती, मध्यमा यांच्यामध्ये जे स्फुरण व्हायला लागले ना, ते कुठं आलं? वैखरीमध्ये. नाही तर नाही, आतमध्ये वेगळं बाहेर वेगळं असं नसतं बरं का. जे आतमध्ये आहे तेच बाहेर प्रगट होत असते. म्हणून हे सर्व कर्तृत्व शारदेच्या योगाने प्रगट होत असते, हे जाणून घे. जे ब्रह्मादिकाची जननी हरिहर जये पासुणी सृष्टी रचना लोक तिनी विस्तार जयेचा. अशी ही मूळ माया ब्रह्मादिकाची जननी आहे बरं. आणि तिच्यापासून विष्णू, शंकरादी देव व तिन्ही लोकांची सृष्टी रचना होत असते. हा सर्व तिचाच काय झालेला आहे? तर विस्तार झालेला आहे, असं समर्थ सांगायला लागलेत. जे परमार्थाचे मूळ ना तरी सदविद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. जिला सद्विद्या असे म्हणतात ना, जी निर्मळ निश्चय, निवांत म्हणजे शांती रूप,
परमार्थाचे मूळच अशी स्वरूप स्थिती ती म्हणजे शारदाच होय. जी अगदी स्वरूप स्थिती म्हणजेच कोण सांगितलेलं आहे? ही शारदा माता सांगितलेली आहे. जे योगी याच्या ध्यानी, जे साधकाच्या चिंतनी, जे सिद्धाचे अंतकरणी, समाधी रूपे योग्याच्या ठिकाणी ध्यान मग्नतेच्या रूपाने तीच राहते. साधकाच्या ठिकाणी आत्मस्वरूप चिंतनाच्या रूपाने तीच प्रगटत असते. सिद्धाच्या अंतकरणात समाधी रूपानं तीच राहत असते. तिची जर कृपा झाली तर हे सर्वस्व काय होतं? प्राप्त होतं. आणि तिची जर कृपा नाही झाली तर आपल्याला हे समाधी आत्मचिंतन रूपाने ती प्रगटणं, एकाने ध्यान तिचं लागणं हे कधीही प्रगट होणार नाही. म्हणून तिची कृपा असणं गरजेचं. जे निर्गुणाची ओळखणी, जे अनुभवाची खून, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांगठी, ती चराचरात संपूर्णपणे व्यापक आहे. ही जी आहे ना निर्गुण रूपानं सगळीकडे व्यापक आहे. जळी स्थळी काष्टाने पाषाणे सर्वत्र आहे की नाही. जसं आपण म्हणतो ना विठ्ठल जळी स्थळी भरला, तशी ही भगवती सगळीकडे काय आहे? व्यापक आहे, आकाशासारखी. साधकांना स्वरूपाच्या अनुभवाच्या योगे तीच निर्गुणाचा परिचय करून देत असते. जे स्वरूपाचं ज्ञान होतंय ना, जे आपल्याला स्वरूपाचा अनुभव येतो ना, त्या अनुभवाच्या योगानं तीच निर्गुणाचा परिचय करून देते. कोण? ही भगवती. शास्त्रे पुराणे वेद श्रुती, अखंड जयेचे स्तवन करीती, नाना रूपी जयेची स्तविती, प्राणी मात्रा शास्त्रे झाले, पुराण झालं, वेद श्रुती अखंड तिची स्तुती करत असतात. शास्त्र पुराणे वेद श्रुती माता सगळेजण तिची काय करत आहेत? स्तुती. सर्व प्राणी मात्र ही नाना रूपाने तिचेच गुणगान गात असतात. तीच तर आहे, सर्वस्व तीच आहे. आणि तिचंच काय चाललेलं आहे? गुण वर्णन चाललेलं आहे. जे वेदशास्त्राची महिमा, जे निरोपमाची उपमा, जय करिता परमात्मा ऐसे बोली जे. वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झालाय. कारण शब्द ती प्रथम उगमस्थान आणि शब्द म्हणजे तिचाच आहे. आणि शब्दामध्ये आलं म्हणून तर कळालं. शब्दातच नाही आलं तर आपल्याला कळालं असतं का? नसतं कळालं. म्हणून शारदेमुळेच हे सगळा महिमा काय झालेला आहे? प्राप्त. ज्या परमात्म्याचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही, त्याची उपमा दृष्टांताच्या साह्याने वर्णन करून त्यास परमात्मा हे नाव देणारी ही शारदाच तर आहे. नाहीतर तो कसा आहे? अरूप असणारा, रूपाला आणला, ज्याला उपमा सुद्धा देता येत नव्हती, ज्याचं वर्णन सुद्धा करता येत नव्हतं, मग त्याच सुद्धा काय झाले? वर्णन करता यायले. त्याला दृष्टांताच्या साह्याने त्याचं वर्णन करून उपमा देऊन त्या परमात्मा हे नाव देणारी कोण आहे? मग ही शारदा माताच आहे. नाहीतर आपल्याला काय कळालं असतं का? ते ब्रह्म कसं आहे, काय आहे, ते जर शब्दामध्ये जर त्याचं वर्णन नसतं झालं तर ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचलो असतो का? कुणीतरी गेलं असतं का? कुणीच नसतं गेलं. म्हणून शब्द हा भाऊ उपकाराच्या राशी. म्हणून उपकार आहे शब्दाचे. कारण शब्दामुळे आपण काय झालो? तिथपर्यंत जाऊन पोहोचायलो. शब्द जर नसला नसता तर आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचलो सुद्धा नसतो. म्हणून मार्ग शब्द आपल्याला तिथपर्यंत नेणारं साधन आहे बरं का, लक्षात राहू द्या. नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी नेपती मात्र. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीव रूपाने स्फुरणारी सूक्ष्म शुद्ध जाणीव हेच शारदेचं मूळ स्वरूप आहे. शुद्ध जाणीव. म्हणून तर जाणीव नेणीव तर भगवंताच्या ठिकाणी नाहीच आहे बरं का. नेणीव म्हणजे अज्ञान तर नाहीच नाही, पण जाणीव पण नाही. पण महाराज म्हणतात जी शुद्ध जाणीव आहे ना, अतिशुद्ध, शुद्धातून शुद्ध, सत्वगुण आहे पण शुद्ध सत्वगुण नाही का? आहे का नाही? तसं शुद्धातून शुद्ध असणारी जाणीव ही कुणाची आहे? ह्या शारदे मातेची आहे. तेच तर तिचं मूळ रूप असून तीच नंतर नाना विद्या, नाना कला, नाना सिद्धी, नाना
मतासंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रगटते. पण पहिले जाणीव जी आहे ना शुद्ध तिचीच आहे. आणि नंतर मग नाना विद्यानं तीनच प्रगटली. नाना कला रूपानं तीच प्रगटली. नाना सिद्धीनं तीच प्रगटलेली आहे बरं का. हे हरिभक्ताची निज भक्ती अंतरनिष्ठाची अंतरस्थिती जे जीवन मुक्ताची मुक्ती सायजता ते महाराज सांगतात तीच हरिभक्ताच्या ठिकाणी निज भक्तीच्या रूपाने जे हरीचे भक्त आहेत ना त्या हरिभक्ताच्या ठिकाणी निज भक्तीच्या रूपाने अगदी निज म्हणजे जवळ जवळची भक्ती तीच आहे. अंतरनिष्ठाच्या ठिकाणी अंतर्यामी ज्ञान निष्ठेच्या रूपाने जीवन मुक्ताच्या ठिकाणी मुक्ती रूपाने वास करते कोण हिचीच शक्ती आहे. ज्याला अंतरनिष्ठा झालेली आहे आतमध्ये वृत्ती गेलेली आहे आणि आतमध्ये वृत्ती जाऊन तिथं काय झालंय निश्चय झालाय अंतर वृत्ती गेली आणि अंतर्वृत्ती जाऊन निष्ठेच्या ठिकाणी अंतर्यामी काय झालेली आहे अंतर्यामी आतमध्ये प्रगटलेली आहे. जी ज्ञान निष्ठेच्या रूपानं जीवन मुक्तीच्या ठिकाणी मुक्ती रूपानं मग ज्ञान जी निष्ठा आहे ना अंतकरणामध्ये जी निश्चय करावा लागतो का नाही आतमध्ये तर वृत्ती चाललेलीच आहे आणि वृत्ती आतमध्ये गेल्याच्या नंतर ज्या परमात्मा स्वरूपाला जाणत असते ऐक नाही आणि जाणून मग वृत्ती तिथं राहते का ज्ञान करून देऊन मावळत असते ऐक नाही ज्ञान निष्ठेच्या रूपानं ती आहे पण शेवटी मावळते बरं का. म्हणून तर महाराज म्हणतात तिथं काय आहे फल व्याप्ती का वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती नाहीये मग काय आहे वृत्ती व्याप्ती आहे. वृत्ती व्याप्ती अंतकरणामध्ये आतमध्ये जेव्हा आपण प्रवेश करत असतो तेव्हा आतमध्ये प्रवेश करत असताना तिथं फलव्याप्तीची बहिर्मुखतेमध्ये बाह्य विषयाची जेव्हा आपल्याला प्रत्यक्षता करायची असते ना तेव्हा फल व्याप्ती आणि वृत्ती व्याप्ती दोहीची गरज आहे. पण जेव्हा आपल्याला अंतर काय करायचं आहे अंतर्मुखता करायची आहे आतमध्ये वृत्ती न्यायची आहे आतमध्ये जो भगवंत आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे तेव्हा तिथं फलव्याप्तीची गरज नाही तर फक्त आणि फक्त वृत्ती व्याप्तीचीच गरज आहे. वृत्ती काय करत असते तिथपर्यंत जाते ऐका नाही भगवंताच्या आश्रित असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा छेद करत असते ती वृत्ती ऐक नाही वृत्तीचं काम काय आहे अज्ञानाचं आवरणाचा भंग करणं है का नाही. मग जेव्हा वृत्ती आत जाते आत वृत्ती गेल्याच्या नंतर आत्माश्रित जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा भंग करत असते आणि भंग करून आपणही तिथल्या तिथंच मावळत असते. जसं अग्नी आहे ते कापुराला काय झालेलं आहे अग्नीचा स्पर्श झालेला आहे अग्नीचा स्पर्श आहे तोपर्यंत ते कापूर जो आहे कापूर रूपानं उरलेला होता पण जेव्हा अग्नीचा स्पर्श झाल्यावर खरं सांगा कापूर रूपाने उरला का नाही मग सर्वस्व अग्नीच झाला मग अग्नी तरी राहिली का नाही म्हणले अग्नी सुद्धा काय झाली तर निवृत्त झाली. तसं ही वृत्ती जी आहे आतमध्ये गेलेली आहे आत्मा आश्रित अज्ञानाला काय केलं भंग केलं जसं अग्नीनं कापुराला जाळलं तसं ह्या वृत्तीनं अज्ञानाला काय केलं जाळून टाकलं आणि जाळून टाकून शेवटी आपण सुद्धा काय झाली तर तिथं निवृत्त झालेली असते अशी ही वृत्ती आहे बर का. आणि मग काय प्रगटत केवळ ज्ञान तिथं राहत. म्हणून महाराज म्हणतात ही तीच हरिभक्ताच्या ठिकाणी निज भक्तीच्या रूपाने अंतरनिष्ठेच्या ठिकाणी अंतर्यामी ज्ञान निष्ठेच्या रूपाने तर जीवनमुक्ताच्या ठिकाणी मुक्ती रूपाने वास करते व सायुज्य मुक्ती हेही तिचंच स्वरूप आहे. सायुज्यता मुक्ती हे कोणाचं स्वरूप आहे त्याच भगवतीचं स्वरूप आहे. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी जे थोर थोरासी गोवी जानपणे मग शारदा म्हणजे भगवंताची अनंत अशी मायाशक्ती असून ती अत्यंत लाघवी व नाट्य कलेत निपुल आहे. मोठमोठ्यांना मी ज्ञाता या अभिमानाच्या जाणीवेत मोहात ती गुंतवीत असते. बघा ना जे
खूप ज्ञानी आहेत ना, जे स्वतःला ज्ञानी म्हणून समजवितात ना, अशांना सुद्धा मोठमोठ्यांना मी ज्ञानी आहे ह्या वृत्तीमध्ये फसवते बरं का. म्हणून लई काय करावं लागतंय, दक्ष रूपानं राहावं लागतंय. जेव्हा जनक राजाची सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्ये जनक राजानं 1000 गायी दान द्यायचा निश्चय केला होता आणि त्या साध्या सुध्या गायी नव्हत्या, तर सुवर्ण लावलेलं एका एका गायीच्या शिंगाला 2-2 किलो सुवर्ण काय केलं होतं, सोन्यानं मढविलेलं होतं त्या गायीच्या शिंगांना बरं का. अशा गायी 1000 दान द्यायच्या होत्या कुणाला, जनक राजाला. पण जनक राजाने एक घोषणा केली. काय घोषणा केली? जो कोणी ब्रह्मनिष्ठ आहे त्याने यायचं आणि ह्या गायी घेऊन जायच्या. जो कोणी ब्रह्मनिष्ठ आहे त्याने यावं आणि गायी घेऊन जावं. मग तिथं अशी घोषणा केलेली आहे. 5 मिनिटं सगळ्यांची प्रतीक्षा केली. 10 मिनिटं, 20 मिनिटं झालेत, कोणीच त्या सभेमध्ये उठना झाले आणि गायी घेऊन जाईना झाले बरं का. तेवढ्यात उठले ना, कोण उठले तर याज्ञवल्क महाराज उठलेले आहेत. उठले आणि त्यांनी काय केलं, आपल्या शिष्याला आज्ञा केली, जा म्हणे ह्या गायी काय करा, आपल्या आश्रमामध्ये घेऊन जा. असं म्हटल्याच्या नंतर त्यांना कोणी अडवलं तर म्हणले गाडगी होती. गाडगी नावाची ब्रह्मवेत्या स्त्री आहे आणि तिनं काय केलं तर त्यांना अडवलं बरं का. याज्ञवल्कांना काय म्हटल्या, तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात का? काय प्रश्न केला, तुम ब्रह्मनिष्ठ होशी म्हणले, तू ब्रह्मनिष्ठ आहेस का, आहात का तुम्ही ब्रह्मनिष्ठ? तेव्हा याज्ञवल्क महाराज जे होते त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, हे बघ म्हणे गाडगी, मी ब्रह्मनिष्ठ आहे का नाही, मी ब्रह्मनिष्ठ आहे का नाही हे मला माहिती नाही, पण तुला खरं सांगू का, ह्या गायी नेण्याचा अधिकार मात्र माझाच आहे. मग आणि गाय कोण नेणार होत, जे ब्रह्मनिष्ठ आहे ते गायी नेणार होत. मग ते असं स्वतःच्या तोंडानं म्हणू शकले असते ना की मीच कोण आहे ब्रह्मनिष्ठ, पण ते म्हणले का स्वतःच्या तोंडानं मी ब्रह्मनिष्ठ आहे? नाही म्हणले. का बरं नाही म्हणले? कारण मी ज्ञाता आहे किंवा मी ब्रह्मनिष्ठ आहे हा अभिमान आहे आणि हा अभिमानाची जाणीव तिथं करणं म्हणजे अज्ञान प्रगट करणं. कारण तिथं काही नाही, बोलणेच नाही ना. म्हणून बघा किती ज्ञानी लोकांचा कसा व्यवहार असतो, आहे पण आहे म्हणून सांगायचं नसतंय. ते नाहीत का ज्ञानी, आहे पण म्हणले का मी ज्ञानी नाही, काय म्हणले, हे अधिकार माझा आहे म्हणले, पण मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्मनिष्ठ आहे असं म्हणले का, म्हणलेले नाहीत. असं असतं बरं का ज्ञानी पुरुषाचं महात्म. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे. जे काही दृष्टीस दिसायला लागले, नादरूपानं जे काही ऐकू यायला लागलेलं आहे, जे मनाने कल्पिले जायला लागलेलं आहे, अर्थात येथपर्यंत इंद्रियाची मनाची धाव पोहोचते, ते सर्व मायेचं रूप आहे असं समजा. माया, माया अनात्मा पदार्थ आहे का नाही, आत्मा आणि अनात्मा ह्याच्यामध्ये जे काय आहे, मग आत्म्यापर्यंत जायचंय, मग अनात्म्याला ओळखायचंय. मग कोणता अनात्मा आहे, महाराजांनी इथं सांगितलं. अनात्मा कुणाला म्हणायचं, जे जे काही दृष्टीनं दिसतं, जे जे आपल्याला डोळ्यानं दिसायला लागले ते कोण आहे, अनात्मा पदार्थ. जे जे आपल्याला नादरूपानं ऐकू यायला लागले ते कोण आहे, अनात्मा पदार्थ. जे काही मनामध्ये कल्पिलेले जातात, जे मनात तुमच्या कल्पना उत्पन्न व्हायला, कोणत्याही असू द्या, मग ज्ञानाचे असू का, अज्ञानाचे असू का, ज्ञानाचे असू का, म्हणले सत्वाचे असू का, शुद्ध सत्व गुणाचे असू द्या, अंतकरणामध्ये जे स्फुरण व्हायले ना, प्रथम स्फुरण मनाने जे कल्पिले जात ना, अर्थात तेथपर्यंत काय आहे, ह्या इंद्रियाची मनाचीच धाव पोहोचत असते आणि ते सर्व काय आहे, मायेचं रूप आहे. मग प्रथम स्फुरण पण काय झालं, मायेचं झालं का ब्रह्माचं झालं? ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण होतंय का? म्हणजे कुणाचं आहे, मायेचं स्फुरण आहे ना, ते ब्रह्माचं स्फुरण नाही. आणि हे पण काय व्हावं लागतंय, कळावं लागतंय. आणि आपल्याला तर वाटतं आपण शब्दामध्ये एवढे पारंगत आहोत
की आता मला काय झालंय की काय नाही, की नवे नवे असं वाटतंय की मी आता ब्रह्मज्ञानीच झालो शब्दामध्ये फक्त. पण शब्दामध्ये खरंच सांगा ब्रह्मज्ञानी होऊ शकते का? अजिबात होऊ शकत नाही. कारण शब्द सुद्धा तिथं काय झालेला आहे, मावळलेला आहे. शब्द सुद्धा तिथं राहू शकत नाही. पण एवढं आहे की शब्दानं तिथपर्यंत नेऊन पोहोचती केलंय. शब्दाशिवाय आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून तर रंगनाथ महाराजांनी स्पष्टतः याची 28 शब्द ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जो मुमुक्षू आहे ना, जसं उदाहरण देऊन सांगितलं की जी कुमारिका आहे ती सवासीन होतच असते, त्याच्यामध्ये संशय नाही. तसं महाराज म्हणतात जो मुमुक्षू आहे ना, जो मुमुक्ष आहे तो शब्दज्ञानी होतच असतो. आणि जो शब्दज्ञानी आहे ना तो सिद्ध होतच असतो. पण अडकायचं नसतं शब्दामध्ये. असं नाही सांगितलं की शब्द तुम्ही पाठांतर करू नका. पाठांतर केल्याशिवाय कसं कळन? ऐका नाही, प्रक्रिया पाठ केल्याशिवाय कसं लक्षात राहत्यान? म्हणून प्रक्रिया पाठ करायच्यात पण त्याच्यामध्ये अडकायचं नाही. त्याच्यामध्ये अभिमान येऊ द्यायचा नाही. अभिमान आला की झालं, म्हणजे सगळं ह्याच आलेलं गेलं. म्हणून अभिमानाला काय करायचं, 4 हात बाजूला ठेवायचं, शब्दामध्ये आणायचं आणि नंतर ते शब्दामध्ये चिंतन करत 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 काय करायचं, ते मावळायचं असतं. मावळ म्हणायची गरज नाही हो, किंवा मला मावळायचं म्हणायचं गरज नाही, ते आपोआपच होत असते. स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. महाराज म्हणतात अर्थात आपण जे जे काही स्तवन भजन साधन भक्तिभाव इत्यादी करत असतो का नाही, तेही मायेचं स्वरूप असून मायेखेरीज तेथे इतर काही नाही. किती बी सुंदर तुम्ही म्हणलात, ऐकणे सुंदर असं स्तवन केलेलं आहे भगवंताचं, सुंदर भजन चाललेलं आहे भगवंताचं, किंवा साधना भक्तिभाव प्रगट केलेला आहे. ऐकणे त्याचं वर्णन चाललेलं आहे, गुण वर्णन करायला लागलेलो आहोत कुणाचं, त्या भगवंताचं. कितीही भगवंताचं गुणगान केलं, स्तवन गायलं, किंवा म्हणले सुंदर असं काय केलं, गायन केलेलं आहे भगवंताच्या समोर, सुंदर आवाजामध्ये चाललेला आहे, मनमोहक आवाज आहे, तरी सुद्धा महाराज म्हणतात हे सगळं कुणाचं स्वरूप आहे, मायेचंच स्वरूप आहे. म्हणून स्तवन भजन साधन भक्तिभाव इत्यादी जे करतो तेही मायेचं स्वरूप असून मायेखेरीज तेथे इतर काहीच नाही, बरं का. पण एवढं खरं आहे की त्याच्यामध्ये तल्लीन झालं ना, त्या स्थितीमध्ये आपण स्तवन करता करता, जसं शंकराचार्यानं भगवंताचं स्तवन केलं, आल्याबरोबर पंढरपूरला आल्यावर लगेच काय म्हणले, आल्याबरोबर लगेच स्तवन केलं. कोणी? शंकराचार्यानं. कुणाचं? त्या पांडुरंग परमात्म्याचं, आहे का नाही. आणि परत म्हणले भजन केलेलं आहे, साधन केलेलं आहे, भक्तिभाव केलेला आहे. पण इत्यादी जे करणं म्हणजे काय सांगितलं, बरं केलं म्हणजे काय झालं, करावंच लागते. केल्याशिवाय प्रसन्न कसा होईन तो भगवंत, आहे का नाही. आणि भगवंताला प्रसन्न करण्याकरता त्यांचं स्तवन भजन साधन हे करावंच लागतंय. ते केलं तर तो, आणि त्याला आवडते भगवंताला ची स्तुती करणं, त्याचं स्तवन भजन करणं हे भगवंताला आवडतंय, बरं का. आणि म्हणून तर तो काय होतो, भक्तावर प्रसन्न होत असतो. पण स्तवन ही करावंच लागते. पण महाराज म्हणतात अजून सूक्ष्म विचार केला तर हे स्तवन जे आहे, जे भजन जे आहे, जे साधन जे आहे, ते सगळं मायेचं स्वरूप आहे. मायेखेरीज येथे इतर काहीच नाही. आणि या बोलण्यातील गुढार्थ जे स्वस्वरूपाचे अनुभवी लोक असतील ना, तेच जाणू शकतात. कुणालाही हे जाणता येत नाही. जे अनुभवी आहेत त्यालाच हे कळतंय, सगळ्यांना कळत नाही. मनोनी थोराहुनी थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तैसी माझा नमस्कार, तदाशेची आता. म्हणून शेवटी थोराहुनी थोर, ईश्वराचाही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंश रूपानेच मी आता नमस्कार करत आहे, असं समर्थ रामदास महाराज इथं काय करत आहेत, शारदे मातेचं स्तवन करून सांगत आहेत. आणि सुंदर असं स्तवन इथं त्यांनी केलेलं आहे. म्हणून इति श्री रामदास बोधे गुरु शिष्य संवादे शारदा स्तवन नाम समास 3रा समाप्त झालेला आहे. आता 4था समास
दशक पहिल्यामध्ये चौथा समाज आणि आता त्या चौथ्या समाजामध्ये सद्गुरूचं स्तवन आहे. काल पाहिलं गणपतीचं स्तवन, आज बघितलं शारदा मातेचं स्तवन आणि उद्या बघायचं आहे सद्गुरूचं स्तवन. समर्थ रामदास महाराजांनी आपल्या सद्गुरूचं स्तवन कसं केलेलं आहे ते आपल्याला उद्याच्या पाठामध्ये पाहायचं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मविद्या रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. घ्या निर्वाणी षटक. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च स्तोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च भो न भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वे पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैवमाश्चर्यभावो न धर्मो न चातो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोजन्यमुक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुणैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वर्णमुत्तीर्णबन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उमागीर महाराज की जय. बालासाहेब महाराज की जय. रंगनाथ महाराज की जय. मोरेताई की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. सर्वांना जय गुरुदेव. जय गुरुदेव मोरेताई. रामकृष्ण जय गुरुदेव. जय रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. जय गुरुदेव ताई.